सगळ्यांना. तर बघा आजची सुरुवात व्हिडिओची बघा मी किचन पासून करते आणि लवकरच करते, कारण की संध्याकाळचा टाइम झालाय स्वयंपाकाचा. सकाळचा स्वयंपाक थोडासा तसाच आहे. तर राधू म्हणली मम्मी वेगळं काहीतरी खायला कर, आणि ओम पण म्हणला बघा. तर म्हणलं आता काहीतरी नवीन पदार्थ करावं, आणि 2-3 दिवस झाला करायचं म्हणत होते, पण मला टाइमच भेटत नव्हता. रोज आहे तेच करत होते घरातलंच बघा. दुर्गा आहे ना मध्ये मध्ये करायला, तर म्हणलं आता सकाळचा स्वयंपाक थोडासा शिल्लक आहे, करा वेगळं काहीतरी. आणि तर बघा आता मी लागले करायला. तर आता म्हणता काय करायला लागले, तर मी ह्याच्या आधी तो पदार्थ कधी केला पण नाही. सोप्पाच आहे, साधा सोप्पा, पण नाही केला. म्हणलं आता करावं, राधूने मम्मीने सांगितलं तर करायला लागले. तर आलू पराठा बघा. तर म्हणलं आता करावं. दुर्गा आली माझ्याकडे, इरबळ झोपली नाही, जांभळ्या देते. तर दाखवते काय सामान घेतलंय त्यासाठी. हे तर पाहू शकता बघा तुम्ही. लसूण घेतलाय सोलून, मिरच्या घेतल्या 7-8, आणि कोथिंबीर, ओवा घेतलाय, जिरी, अद्रक आणि लसूण. तर बटाटे पण उकडून घेतल्यात. बटाटे उकडात टाकायच्या आधी मी कणिक मळून घेतली बघा. इथं म्हणलं भिजल तोपर्यंत तेल पण लावले थोडंसं त्याला. थोडं सामान घेतलंय, आता बारीक करायचं आणि बटाटा खिसून घ्यायचा आपल्याला. बटाटा उकडून घेतलाय, ह्याला खिसायचा खिसणीने. तर दाखवते आता खिसल्यानंतर. हे तर पाहू शकता बघा तुम्ही, मगाशी बटाटा दाखवलेला मी खिसून घेतलंय खिसणीने. तर एकदम बारीक असा भुगा झालाय ह्याचा चांगला मस्तपैकी, आणि बटाटा पण खूप शिजलंय आणि मऊ झालंय बघा. मगाशी सामान दाखवलेलं मिरची लसूण ते पण बारीक केलंय, आणि कोथिंबीर पण त्यातली थोडीशी कापून घेतली मी, आणि हळद पण घेतली, आणि मीठ टाकायचं चवीनुसार. तर मीठ टाकून घेणार आहे आता ह्याच्यात माझ्या प्रमाणानुसार. तर म्हणलं दाखवा तुम्हाला. आता हे सगळं सामान बारीक करायला मिक्स करायचं, आणि असं पण करू शकता तुम्ही, लसूण मिरची असे खोडून पण टाकू शकतो, पण ते लाटताना फुटणार म्हणून सगळं सामान बारीक करून घेतलं. आणि पीठ पण मस्तपैकी भिजलंय. 15-20 मिनटं झालं, भरपूर वेळ झालं बघा भिजतंय पीठ. तर चला मिठी टाकून घेते आणि मिक्स केल्यानंतर दाखवते. दुर्गा इथं पण गप्प बसताना, आणि तिकडं पण गप्प बसलं का इथं राधू करते अभ्यास. तिच्या वह्यावरती पेनवरती. मगाशी मी घेतली काकाला तरी रडते. आता मी ह्याच्यामध्ये बघा सगळं सामान मिक्स करून घेतलंय, आणि बटाट्याचं सगळं एकजीव करून घेतलंय सगळं सामान टाकून. आणि बटाटा खिसून घेतलाय बघा, कारण त्याचं ढेपचं राहू नयेत, पुढे राहू नयेत म्हणून मी बटाटा खिसून घेतलाय. आणि इथं मग अशी कणिक मळली होती, ती एकदम मस्त भिजलेले, घट्ट पण नाही आणि लय पातळ पण नाही, मिडियमच मळून घेतली बघा, मध्यमच. जसे आपण चपातीला कणिक मळतो तशी बघा कणिक मळून घेतलेली, मस्त मऊ झाली बघा भिजून. आणि आता बटाट्याचं सगळं गोळं करून घ्यायचं छोटं छोटं, जसं आपल्याला पिठामध्ये भरायचं तसं. दुर्गा झोपली म्हणून तुम्हाला नीट सांगता आलं, नाहीतर मगाशी नीट सांगताच येत नव्हतं. कणिक मळताना बघा पिठामध्ये मीठ पण टाकलं होतं थोडंसं चव लागण्यासाठी. आता आपण ह्याचं छोटं छोटं गोळं करून घेऊ आणि दाखवते नंतर. आता मी सारणचं बघा सगळं गोळं करून घेतल्यात बटाट्याचं, आणि हे तर कणकेचं पण गोळं करून घेतलं. तर पाहू शकता तुम्ही. आता हे कणकेचं गोळं केलेलं आहेत ना, ते पुरणपोळी कशी करतं तसं गोळं करायचं, त्याला वाट्यासारखं करायचं बघा. आणि त्याच्यानंतर हे बटाटा त्याच्यामध्ये घालायचं. पीठ पसरून घेतलंय, पण ते खाली ठेवल्यानंतर सगळं पीठ असं पसरतं, सपाट होतंय बघा. आपण हे गोळा पण ठेवून घेऊ पिठामध्ये, आणि हाताने असं पुरण भरल्यासारखं करून घेऊ. आता ह्याला अशा प्रकारे मी गोळा करून घेतलाय बटाटा त्याच्यामध्ये भरून. आता आपण हाताने ह्याला पसरून घेऊया, म्हणजे सारण सगळीकडे पसरेल. गोळा करून तयार आहे. आता ह्याला बघा हलक्या हाताने लाटून घ्यायचं. आता दाखवता काय येणार नाही, कारण कॅमेरा धरायला कोणीच नाही. थोडंसं आणखी ह्याला चोपून घेते असं, म्हणजे बटाटा सगळीकडे पसरेल बघा. हे तर मी तवा तापण्यासाठी ठेवला होता छोट्या गॅसवरती, आणि आपला पराठा लाटून तयार आहे. एकदम हलक्या हाताने लाटून घेतलाय मी. जास्त भार दिलं की फुटतो, त्याच्यामुळे हलक्याच हाताने लाटले, आणि ह्याची पलटी पण नाही केली. आधी कडेने लाटलं आणि मग नंतर एक बेललं मध्ये हाणलं हाताने. तर सगळीकडे सारण पसरलंय बघा चौकडे बटाट्याचं, बघू शकता तुम्ही. थोडंसं इथं मोकळं राहिलंय, एवढं पण नाही तिथं गेलं. तवा पण तापून तयार आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकू. आधी तूप टाकायचं होतं, पण तूप लगेच करपतं. तेल टाकून घेतलं, तव्यामध्ये पसरवलं, आणि पराठा पण टाकून घेतला. वरची बाजू वरच ठेवली, जास्त पिठाची बाजू खाली होती ना, ती खालच्याच बाजूने ठेवली बघा. थोडंसं तेल टाकून घेते आणि थोड्या वेळ वाफलून देते.
आपण आता पहिली बाजू पलटी करून घेऊया, बघू कशी भाजली आहे. तर बघा, बघू शकता तुम्ही इथं. मी ह्याला तेल लावून घेते आता. मी मोठ्या गॅसवर ठेवलंय परत, कारण तवा काय एवढा तापला नव्हता, पराठा पचायचा नाही, त्याच्यामुळं मोठा गॅस चालू केला. आणि लय पातळ पण नाही लाटे बघा, थोडीशी जाडच ठेवली. पहिल्यांदाच करते, काय माहिती कशी होतीये. ह्याच्या आधी कधी केलंच नव्हतं बघा. इथं पाहू शकता बघा, पराठा किती मस्त भाजलाय आणि थोडासा फुगला होता, एवढा काय टाच फुगलाच नाही. पराठ्याची बाजू बघा आणखी पलटी करून घेते. खालच्या साईडने पण अशीच भाजली, बारीक गॅसवरती भाजलंय बघा. मग आणखी हिजले ना आता मम्मी करणं खायला. केलं काय? मीठ आहे त्याला, लय मीठ आहे. मग अशी सगळ्यांची जेवणही झाली आणि जेवण झाल्यानंतर मी ओमचा थोडा अभ्यास घेतला. जवळजवळ 1 तास झाला त्याचा अभ्यास घेते, कंटाळा आलता पण घेतला. रोज मलाच घ्यावा लागतं, ह्यांनी काय घेत नाही कुठल्या लेकरांचा अभ्यास. थोड्या वेळ मोकळा असला ना तरी सारखं त्या मोबाईलमध्ये बोटं घालतात. काम करून जीव वैतागून जातं, लेकरं हे सांभाळून परत हे अभ्यास घेतल्याशिवाय तर भाग नाही. त्याचं 10 पर्यंत वजने घेतली, करतोय पण लय वैताग देतोय, सारखा चुकतो. या कसं व्हायचंय काय माहिती. जेवण करायच्या आधी पसारा सगळा आवरला. इकडलं 2-4 भांडे आहेत आणखी घासायची जेवलेली. आणि दुर्गा काय झोपलेली, उठली नाही आणखी. थोड्याने उठन आणि मला जागवण आता. इकडे रे तू, इकडे चल. का चुकतो रे तू सारखा? हाणलं की येतंय, हाणू वाटत नाही, पण हाणल्याशिवाय ह्याला येणारच नाही. चांगला हाता सबका दिला की काढतोय मनाने. इकडे हातरून टाकलं इथं. लेकरांना झोपवते, 10:30 वाजल्या, सकाळी शाळा आहे, उठावं लागतं. ह्यांच्या मागं मी किती लागले, अहो घ्या पोराचा अभ्यास थोडा घ्या. असं उगच मोबाईलमध्ये वेळ घालूच तर जिथं फायदा होतो तिथं नाही करायचं, तिसरीकडेच बोटं घालत बसायचं मोबाईलमध्ये. रोज तर अभ्यास घ्यायचा ह्यांचा लांबच राहिला, पण एका दिवशी 5 मिनिटं सुद्धा नाही, 5 मिनिटं काय 1 मिनिट सुद्धा पोराच्या हाताला धरून शिकवत नाही. जास्त काय बोलावं आणखी राग. आता बघ लक्ष दे, एकटी तर काय काय करणार. इथं असा 1, तसा 2, तसा 3, तसा 4 आणि तसा 5. 4च काढाय त्याचा हात वळा नाही. काढ बरं 4. डोकं दुखायला लागले बोलून त्याला सांगून. 4 काढ बरं. उठून बस. माझं लय डोकं दुखायला लागलंय आता. दिवसभर बघा मी लेकरांचीच महाग आहे, कारण लेकर बाहेर पळाले की दुर्गा पण बाहेर जाते, सारखं तिला लक्ष ठेवावं लागतं. लेकर झालं की स्वयंपाक धुणं भांडी सगळं वैतागून जातोय. झोपून तेवढंच मला तर सुख आहे, तर आणखी पहाटे उठावं लागतं. काढला काय? काढला 2 काढ, नीट काढ 2.